विठ्ठलवाडी डेपोमधून सकाळपासून एकही बस बाहेर पडलेली नाहीये, त्यामुळे गावाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत आणि या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। वेतनवाढीसाठी हा संप करण्यात आला। गेल्या वर्षी शिंदे सरकारने सांगण्यात आलेलं की एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळेल, मात्र एक वर्ष होऊन सुद्धा वेतन वाढ नसल्यामुळे आज एसटी डेपोमध्ये संप केलेले काही प्रवासी आपण त्यांच्याशी बातचीत करूया। ताई, कुठे चाललात आपण? किती वेळापासून बसलात? आम्ही आळे फाट्याला चाललोय। आम्ही सकाळी 5 वाजल्यापासून इथे बसलोय। अजून गाडी आली नाही। गाडी आहे पण ड्रायव्हर आणि कंडक्टर नाही म्हणतात। सकाळपासूनच इथे बसलेले आहेत कर्मचारी, आपला प्रवासी आहेत। ताई, तुम्हाला कुठे जायचं आहे आणि किती वेळ? आळे फाट्याला आपण पाहू शकता की लहान लहान मुलं सुद्धा आहेत इथे, ते एसटीची वाट बघतायत। सकाळपासूनच इथे एसटीची वाट बघतात। ताई, कुठे चाललात तुम्ही? आळे फाटा। आळे फाट्याला केव्हापासून थांबल्यात तुम्ही? 5 वाजल्यापासून। सकाळी 5 वाजल्यापासून प्रवासी जे इथे थांबलेले आहेत, मात्र एसटी आहे मात्र कर्मचारी नसल्याने जे प्रवासी आहेत ते ताटकळत उभे आहेत। कॅमेरामन स्वप्नील शेजवळसह आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण।